नमस्कार मित्रांनो, सरनाम्यामधली पुढची तत्व आपण बघणार आहोत। याच्यापूर्वी आपण महत्त्वाची तत्व बघितलेली आहेत। याच्या पुढची तत्व आता तुलनेने सोपी आहेत आणि शॉर्ट आहेत। पुढचं तत्व आहे किंवा पुढचा शब्द आहे सरनाम्यामधला, तो म्हणजे न्याय, जस्टिस। ओके, आता न्याय याचे एकूण 3 अर्थछटा असतात किंवा 3 प्रकारचे न्याय असतात। एक सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिस, आर्थिक न्याय म्हणजे इकॉनॉमिक जस्टिस आणि राजकीय न्याय म्हणजे पॉलिटिकल जस्टिस। ओके, आता न्याय म्हणजे सरनाम्यामध्ये उल्लेख आहे की भारतीय व्यक्तींना आम्ही न्याय देण्याचं सुनिश्चित करत आहोत घटनेमार्फत, राईट। त्याच्यासाठी कलम कोणती आहेत, हा न्याय सुनिश्चित व्हावा म्हणून जी कलम आहेत ती कलम मुख्यतः मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे, म्हणजे मूलभूत हक्कांद्वारे लोकांना न्याय मिळवून दिला जातो किंवा न्यायाची शाश्वती दिली जाते आणि त्याचबरोबर मार्गदर्शक तत्वांद्वारे शासनाला किंवा राज्याला अशी डायरेक्शन्स दिल्या जातात, असं मार्गदर्शन दिलं जातं की जेणेकरून न्याय सुनिश्चित व्हावा। ओके, मग आता पहिला घेऊ आपण अगदी ब्रीफली सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिस। आता बघा, समाज म्हणजे काय? समाज म्हणजे समजा आपण सगळ्या पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स जरी एक वेळ बाजूला काढल्या, म्हणजे शासन, विधानमंडळ, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, हे सगळे एका क्षणी आपण वजा जरी केले तरी सुद्धा एक कॉमन हिस्ट्री, कॉमन कल्चर, कॉमन ट्रॅडिशन्स असलेला एक समाज तरी सुद्धा अस्तित्वात राहतो, राईट। आणि आपण समाज म्हणून एकत्र राहत असतो। ओके, म्हणजे विशिष्ट सामायिक इतिहास असलेला, सामायिक संघर्ष सोसलेला, सामायिक संस्कृती असलेला, सामायिक चालीरीती असलेला व्यक्तींचा गट म्हणजे एक प्रकारे समाज असतो, राईट। आता या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम भेद असतात। तसं जन्माला आल्यापासून आपण फक्त मनुष्य म्हणून जन्माला आलेलो असतो, पण जसे आपण जन्माला येतो, जसं आपण आईच्या गर्भातून बाहेर पडून डोळे उघडतो, त्या क्षणी समाजाने पूर्वापार निर्माण केलेले अनेक वर्गीकरणाची नावं आपल्याला चिकटतात। म्हणजे मी जन्माला आल्या ठरतं की मी ब्राह्मण आहे का, मराठा आहे का, अजून बॅकवर्ड क्लासेसमध्ये आहे का, SC आहे का, ST आहे, किंवा मी कोणत्या जातीचा आहे, मी कोणत्या धर्माचा आहे, हिंदू आहे का, मुस्लिम आहे का, ख्रिश्चन आहे, राईट। असे वेगवेगळे प्रकार। आणि सगळ्यात महत्त्वाचे, जन्माला आल्या पहिला भेद होतो की मी पुरुष आहे का स्त्री आहे, राईट। तर अशा पद्धतीने अनेक भेद, कृत्रिम भेद, आता समजा पुरुष आणि स्त्री हा तर नैसर्गिक भेद झाला, पण त्याच्या पलीकडे अनेक कृत्रिम भेद चिकटतात आपल्याला। लिंग तर आपण ठरवलं की तो नैसर्गिक भेद आहे, पण तरी सुद्धा त्याच्या आधारावर भेदभाव नको, ती गोष्ट आपण पुढे बघणार आहोत। वंश कृत्रिमरित्या चिकटतो, मानवनिर्मित, धर्म मानवनिर्मित, वर्ण मानवनिर्मित, जात मानवनिर्मित, राईट। असे अनेक प्रकारे समाजामध्ये कृत्रिम भेद असतात। मग या भेदांच्या आधारे कोणत्याही 2 नागरिकांमध्ये भेदभाव होणार नाही, हे सुनिश्चित करणं म्हणजे सामाजिक न्याय सुनिश्चित करणं। म्हणजे मी एखाद्या विशिष्ट वंशाचा आहे म्हणून मला समाजामध्ये जास्त मान प्रतिष्ठा असणं, किंवा एखादी विशिष्ट वंशात जन्माला आलो म्हणून मला माझी प्रतिष्ठा कमी असणं, असं नको। त्याच पद्धतीने धर्म, जात, वंश, वर्ण याच्या आधारावर, तर या कुठल्याही कृत्रिम भेदभावाच्या आधारावर 2 नागरिकांमध्ये भेदभाव होणार नाही, हे सुनिश्चित करणं म्हणजे सामाजिक न्याय। आणि जर भेदभाव अस्तित्वात असेल तर असे घटक की ज्यांच्या बाबतीत भेदभाव होतो, याच्या आधारे ज्यांच्यात भेदभाव होतो आणि जे सामाजिक उतरंडीच्या तळाशी असतात, त्यांची स्थिती सुधारण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणं म्हणजे देखील सामाजिक न्याय सुनिश्चित करणं। म्हणजे पूर्वी जे दलित होते किंवा अनेक राष्ट्रांमध्ये जे अल्पसंख्याक असतात, जर त्यांची
सामाजिक स्थिती चांगली नसेल, जर त्यांना त्यांच्या विशिष्ट धर्माच्या आधारे किंवा त्यांच्या विशिष्ट जातीच्या आधारे किंवा वंशाच्या आधारे जर त्यांच्या बाबतीत भेदभाव होत असेल, तर त्यांना पॉझिटिव्हली त्यांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणं हा देखील सामाजिक न्यायाचा भाग असतो. म्हणजे मग पूर्वी समजा आपण वेस्टर्न कंट्रीज घेतल्या, पाश्चिमात्य देश जर घेतलं, तर तिथे काळे गोरे हा भेद होता. आपल्याकडे दलित आणि सवर्ण हा भेद होता, राईट. आणि हे भेद पूर्वी होते, आता त्यांची धार बरीचशी बोथट झालेली आहे, पण ती पूर्णपणे नष्ट झालेली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. ओके. तर मग असे जे डिप्रेस्ड क्लासेस असतात, उतरंडीमध्ये खालच्या बाजूला असतात, त्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणं आणि त्याच्यासाठी जर आवश्यक असेल तर सम्यक वर्गीकरण आणि विशेष तरतुदी करणं. आता जनरल काय आहे, जनरल आपण म्हणतो की सगळ्यांना समानतेचा हक्क आहे, म्हणजे सगळ्यांना समान वागवायचं. पण मग समजा एखादी विशिष्ट जात अत्यंत मागासलेली असेल, तर त्या जातीसाठी विशेष तरतुदी करणं हे भेदभावामध्ये मोडणार नाही, कारण ते सम्यक वर्गीकरण आहे, रिझनेबल क्लासिफिकेशन आहे की बाबा अमुक एक जात ही अत्यंत मागासलेली आहे किंवा अमुक एक जमात ही अत्यंत मागासलेली आहे, त्यांना समाजामध्ये योग्य ते स्थान नाही, तर किमान त्यांचा विकास होईपर्यंत, ते मुख्य प्रवाहामध्ये येईपर्यंत त्यांच्या बाबतीत सकारात्मक भेदभाव करून त्यांना अधिक सोयी सुविधा पुरवून त्यांना मूळ प्रवाहामध्ये आणणं हे समानतेच्या हक्काला बाधा पोहोचवत नाही, कारण ते रिझनेबल क्लासिफिकेशन आहे, सम्यक वर्गीकरण आहे. आणि सम्यक वर्गीकरण असेल तर त्यासाठी विशेष तरतुदी करणं हे समानतेच्या हक्काविरुद्ध नाही. ओके. तर हे झालं सामाजिक न्यायाच्या बाबतीत. पुढचं आर्थिक न्याय. जर आर्थिक स्थितीमुळे भेदभाव निर्माण होत असेल, म्हणजे अनेक जण अत्यंत गरीब असतात, काही गरीब असतात, काही मध्यमवर्गीय असतात, काही उच्च मध्यमवर्गीय असतात आणि काही खूपच सधन असतात. जर त्या आर्थिक स्थितीमुळे त्यांच्यामध्ये भेदभाव निर्माण होत असेल, म्हणजे समजा उद्या असं आलं की एखादी प्रोव्हिजन अशी आली की ज्यांचं उत्पन्न वर्षाला 10 कोटीच्या वर आहे त्यांनी एक मत टाकलं तरी 10 मतं काउंट होतील, किंवा त्यांना फार जास्त विशेष सोयी सुविधा दिल्या जातील आणि ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना कमी सोयी सुविधा दिल्या जातील, किमान सोयी सुविधा सुद्धा दिल्या जाणार नाही, असं काही असलं तर ते काय आहे, तो आर्थिक न्याय नाही, कारण आर्थिक स्थितीच्या आधारावर तिथे भेदभाव होईल. ओके. म्हणजे तो आर्थिक न्याय ठरणार नाही. मग याच्यासाठी काय करावं लागतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आर्थिक अन्यायाचं जे मूळ आहे ते मूळच आपल्याला समूळ नष्ट करावं लागतं. ते मूळ कोणतं, ते मूळ म्हणजे टोकाची आर्थिक विषमता. म्हणजे देशामध्ये किंवा एखाद्या एरियामध्ये, प्रांतामध्ये, एखाद्या राष्ट्रामध्ये खूप अतिश्रीमंत आणि अत्यंत गरीब अशी टोकाची विषमता असेल, तर ती टोकाची विषमता नष्ट केली पाहिजे, किमान कमी केली पाहिजे. किमान एवढं तरी एन्श्युअर केलं पाहिजे की जे अत्यंत गरीब आहेत त्यांच्या किमान मूलभूत गरजा तरी व्यवस्थित भागता आहेत, हे तरी एन्श्युअर केलं पाहिजे, राईट. म्हणजे काय, तर ती टोकाची आर्थिक विषमता आधी कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उत्पन्न आणि संपत्ती यांचं सम्यक वितरण झालं पाहिजे. जर तुम्ही इतिहास वाचला असेल तर तुम्ही वाचलं असेल की फार पूर्वी जमीनदारी पद्धत होती. नुसती भारतातच नव्हती, तर जवळजवळ सर्व प्रकारच्या देशांमध्ये, वेस्टर्न कंट्रीजमध्ये सुद्धा होती, पाश्चिमात्य देशांमध्ये. त्याला वेगवेगळी नावं होती. आपल्या इथे जमीनदारी म्हणायचो आपण, तिकडे सर्फडम म्हणायचे किंवा फ्युडॅलिझम म्हणायचे. ओके. सो युरोपमध्ये सुद्धा होती. तर त्याच्यात काय होतं की संपत्ती ही काही लोकांच्या हातात एकवटली होती. म्हणजे एकेका जमीनदाराकडे हजारो एकर जमीन असायची आणि जे दुसरे मजूर आहेत त्यांच्याकडे 1 इंच सुद्धा जमीन नसायची. आणि मग हे जे लोक आहेत ते जमीनदाराची जमीन कसायचे, परंतु ती जमीन त्यांच्या मालकीची नसायची. आणि केव्हाही वाटलं तर जमीनदार त्यांना आपल्या जमिनीवरनं बेदखल करू शकत होता, कुळाला बेदखल करू शकत होता. म्हणजे कुळ आणि जमीनदार असं दोन होतं ते. म्हणजे जो जमीन कसतोय तो कुळ आणि ज्याच्या मालकीची येते जमीन तो जमीनदार. नंतरच्या काळामध्ये हळूहळू हे जे संपत्तीचं विषम वितरण होतं हळूहळू कमी करण्यात आलं.
एकतर जमीनदारी पद्धत मोडीत काढण्यात आली, जमीनदारी नष्ट करण्यात आली कायद्याने. त्याच्यानंतर सेलिंगचा कायदा आणला गेला की एक व्यक्ती जास्तीत जास्त किती जमीन स्वतःच्या मालकीची एखाद्या व्यक्तीच्या मालकीची असू शकते ते सेलिंग लावण्यात आलं. आलं लक्षात. या पद्धतीने त्याच पद्धतीने उत्पन्नाचं सम्यक वितरण. किमान वेतन मिनिमम वेजेस तुम्ही जर बघितलं असेल की ते गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये किंवा इव्हन प्रायव्हेटमध्ये गेलात तर किमान वेतन देणं आवश्यक असतं कामगारांना. किमान वेतनाचा कायदा असतो आणि वेळोवेळी महागाईनुसार म्हणजे इन्फ्लेशन किती आहे, चलनवाढ किती आहे, महागाई किती आहे त्यानुसार हे किमान वेतन वेळोवेळी वाढवलं जातं. म्हणजे एखाद्या माणसाला किमान जगण्यापुरतं तरी मिळायला पाहिजे हे एन्श्युअर केलं जातं किमान वेतन. त्याच्याद्वारे मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न. कल्याणकारी योजना वेगवेगळ्या अनेक योजना बघा, स्वातंत्र्यापासून अनेक वेगवेगळ्या कल्याणकारी योजना चालू आहेत गरिबांसाठी, मागासवर्गीयांसाठी. ओके, मग त्या आरोग्याच्या असतील, शिक्षणाच्या असतील, किमान उत्पन्नाच्या असतील, बेरोजगारीच्या विरुद्ध असतील, जसे मनरेगा वगैरे आहेत त्या पद्धतीने. तर या कल्याणकारी योजना यांच्याद्वारे सुद्धा हे काय बघतो आहोत, या सगळ्यांद्वारे आपण आर्थिक न्याय सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो. राईट. त्याच्यानंतर आर्थिक स्थितीमुळे उद्भवणारे प्रश्न सोडवण्यासाठी सम्यक वर्गीकरण. इथे सुद्धा सम्यक वर्गीकरण म्हणजे रिजनल क्लासिफिकेशन. म्हणजे सरकार असं ठरवू शकतं की बाबा इतक्या उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना अमुक अमुक विशेष तरतुदी मिळतील, अमुक अमुक इतकं किलोग्रॅम धान्य फ्री मिळेल किंवा वैद्यकीय उपचार फ्री मिळतील. हे समानतेच्या अधिकाराविरुद्ध असणार नाही, कारण ते सम्यक वर्गीकरण आहे आणि त्याच्यासाठी विशेष तरतुदी करणं हे समानतेच्या अधिकाराविरुद्ध नाही, कारण ते बिचारे एवढे पिचलेले आहेत की त्यांना विशेष तरतुदी करणं हे कुठल्याही न्यायाच्या विरोधात नाही. राईट. ओके. आता बघा, अनेक वेळा सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय हे एकमेकांशी निगडीत किंबहुना अवलंबून असतात. फार महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. सामाजिक न्यायामध्ये आपण काय म्हटलं होतं की हे भेदभाव वंश, धर्म, वर्ण, जात बऱ्याचदा ज्यांच्यावर सामाजिक अन्याय होत असतो त्यांच्यावर बऱ्याचदा आर्थिक अन्याय सुद्धा होत असतो. म्हणजे जर एखादी जात अत्यंत मागासलेली असेल, समजा भटक्या जाती, विमुक्त जाती यांचा आपण एक्झाम्पल घेऊ, त्या जातींना समाजामध्ये सुद्धा प्रतिष्ठेचं स्थान नव्हतं आणि त्याचबरोबर त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा अत्यंत हलाखीची होती. म्हणजे काय की ज्या समाज घटकावर सामाजिक अन्याय होत असतो त्या समाज घटकावर जवळजवळ 100% वेळा आर्थिक अन्याय सुद्धा होत असतो. म्हणजे ज्याला सामाजिक प्रतिष्ठा कमी असते बऱ्याच वेळा त्याची आर्थिक स्थिती सुद्धा कमजोर असते. पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत समाज हा सामाजिकदृष्ट्या देखील कमकुवत असेलच असं नाही. याचा अर्थ काय असतं की सामाजिक भेद जे आहेत ते सामाजिक भेद ज्यांना सामाजिक न्याय मिळत नसतो त्यांना बऱ्याच वेळा आर्थिक न्याय मिळत नसतोच. पण प्रत्येक वेळी ज्यांना जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील ते सामाजिकदृष्ट्या कमकुवत असतीलच असं नाही. उदाहरणार्थ समजा युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये आपण घेऊयात की अमेरिकेमध्ये काळे आणि गोरे हा भेद होता. तर जे गोरे होते त्यांना ते सामाजिकदृष्ट्या त्यांना जास्त महत्त्व होतं. कृष्णवर्णीयांना त्या मानाने समाजामध्ये स्थान नव्हतं, सामाजिक न्याय नव्हता, म्हणजे सामाजिकदृष्ट्या ते कमी लेखले जायचे. मग याच्यामध्ये जर एखादी श्वेतवर्णीय व्यक्ती म्हणजे गोरी व्यक्ती गरीब असू शकते, पण गोरी व्यक्ती तिथे गरीब जरी असली तरी सामाजिकदृष्ट्या ती वरच राहील. लक्षात येतं तुमच्या? म्हणजे ती आर्थिकदृष्ट्या गरीब आहे पण तरी सुद्धा समाजात ती केवळ गोरी व्यक्ती आहे, श्वेतवर्णीय आहे, म्हणून तिला सामाजिकदृष्ट्या जास्त प्रतिष्ठा राहील. आलं लक्षात तुमच्या? तर प्रत्येक वेळी आर्थिकदृष्ट्या कमकुवत समाज हा सामाजिकदृष्ट्या सुद्धा कमकुवत असेलच असं नाही.
पण सामाजिकदृष्ट्या जो कमकुवत आहे तो 99.9 वेळा आर्थिकदृष्ट्या सुद्धा कमकुवत असण्याची शक्यता असते. ठीक आहे. आणि म्हणून सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय या दोघांना मिळून एकत्रितरित्या वितरणात्मक न्याय, याला इंग्लिशमध्ये म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय? वाटणे. राईट. म्हणजे काय की जे सामाजिकदृष्ट्या ज्यांच्यावर अन्याय होत असतो त्यांची आणि ते जर आर्थिकदृष्ट्या सुद्धा कमकुवत असतील तर सरकारद्वारे किंवा राज्याद्वारे, राष्ट्राद्वारे संपत्तीचं किंवा उत्पन्नाचं वितरण केलं जातं. पुनर्वितरण म्हणजे जर 100 लोक अतिश्रीमंत असतील आणि 10 लोक अतिगरीब असतील तर या 100 लोकांकडनं 100 रुपये टॅक्स घेतला, 10 लोकांकडनं काही टॅक्स घेतला नाही कारण त्यांची टॅक्स द्यायची कॅपॅसिटी पण नाही आहे. तर हा जो 100 रुपये टॅक्स आला, या 100 रुपये टॅक्समधून या 10 लोकांच्या कल्याणासाठी योजना वापरल्या जातात. म्हणजे इनडायरेक्टली या 100 लोकांकडनं टॅक्सच्या रूपाने त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग घेऊन तो कल्याणकारी योजनांद्वारे यांच्याकडे पोहोचवला जातो. म्हणजेच उत्पन्नाचं रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे पुनर्वितरण होतं. म्हणून याला वितरणात्मक न्याय असं म्हणतात. ओके, क्लिअर. सो सामाजिक न्याय बघितला, आर्थिक न्याय बघितला. आता राजकीय न्याय. राजकीय न्याय म्हणजे काय की ज्या राजकारणाद्वारे लोक स्वतःचं राज्य चालवत असतात, म्हणजे देशाचं राज्य चालवत असतात, त्याच्यामध्ये सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ओके. आता लोकशाही गणराज्यामध्ये कोणाची अंतिम सत्ता असते? लोकांची, आपल्याला माहीत आहे. आता जनता या शब्दामध्ये जनतेचं सार्वभौमत्व असतं. तर जनतामध्ये सर्व लोकांचा समावेश होतो, कोणताही भेदभाव त्याच्यात व्हायला नको. म्हणजेच काय की प्रत्येकाला सत्तेमध्ये सहभाग नोंदवता आला पाहिजे जर त्याची इच्छा असेल तर. म्हणजेच सर्व राजकीय अधिकार हे प्रत्येक नागरिकाला हवेत. उदाहरणार्थ मतदानाचा अधिकार. अमुक व्यक्ती अमुक जातीची आहे किंवा अमुक व्यक्तीचं उत्पन्न खूप कमी आहे किंवा अमुक व्यक्ती अमुक धर्माची आहे म्हणून तिला मतदानाचा हक्क नाही असं नको. प्रत्येकाला मतदानाचा हक्क पाहिजे. एका व्यक्तीचं एकच मत काउंट झालं पाहिजे आणि राजकीय पदावर निवडणूक लढवण्याचा हक्क सगळ्यांना असला पाहिजे. समजा मला उद्या MLA म्हणून इलेक्शन लढवायचं असेल तर मला लढवता आलं पाहिजे. मी कुठल्याही जातीचा असो, वंशाचा असो, धर्माचा असो, लिंगाचा असो किंवा कुठल्याही प्रांतातला असो. ओके. म्हणजे राजकीय पदावर निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्येकाला पाहिजे आणि मतदानाचा हक्क देखील प्रत्येकाला पाहिजे. ओके. हा झाला रफली राजकीय न्याय. आणि एकूणच जी ही न्यायाची संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा समावेश होतो, अशी ही एकूण न्यायाची संकल्पना जी आपण घेतलेली आहे किंवा निर्माण झालेली ती रशियन राज्यक्रांती 1917. हे लक्षात ठेवा की न्यायाची जी संकल्पना आहे सरनाम्यामध्ये तिचं मूळ किंवा तिची प्रेरणा कुठे आहे तर 1917ची रशियन राज्यक्रांती. राईट. परफेक्ट. आता पुढचा शब्द आहे सरनाम्यामधला तो म्हणजे स्वातंत्र्य, म्हणजे लिबर्टी. सरनाम्यामध्ये स्वातंत्र्य म्हणजेच लिबर्टी. आता याला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन अर्थछटा असतात. ओके. एक अर्थछटा काय? नकारात्मक अर्थछटा अशी की मानवी क्रियाकलापांवर कोणतीही बंधनं नकोत. म्हणजे माणसाला जे काही करायचं आहे त्याच्यावर कुठलीही बंधनं नकोत. तो फ्री असला पाहिजे, त्याला ते करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्याच्या मनात जे येईल ते. अर्थात त्याच्या मनात जे येईल ते म्हणजे उद्या माझ्या मनात विचार आला की मी अमुक एका व्यक्तीचा खून करावा तर ते चालणार नाही. त्याच्यावर रिझनेबल बंधनं असतात. राईट. ते आपण बघितलेलं आहे. पण इन जनरल अदरवाईज जे समाजाला, राष्ट्राला कुठल्याही प्रकारे प्रतिकूल नाहीत अशा कुठल्याही गोष्टी करायला त्या माणसावर कोणतीही बंधनं नकोत. ही एक अर्थछटा. ओके. आणि दुसरी अर्थछटा पॉझिटिव्हली की मानवी क्षमतांच्या पूर्ण विकासासाठी अनुकूल परिस्थिती आणि संधी निर्माण करणं. स्वातंत्र्य म्हणजे काय?
समजा माझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे की मी एक उत्तम लेखक बनू शकतो, तर माझ्यामधली ही जी क्षमता आहे ही क्षमता पूर्णपणे विकसित करण्यासाठी मला अनुकूल वातावरण समाजाने निर्माण केलं पाहिजे किंवा राष्ट्राने निर्माण केलं पाहिजे. ओके, बाय द वे लेखक याचा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो की माझी राजहंस प्रकाशनाने धडपडणाऱ्या तरुणाईसाठी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ते बरंच पॉप्युलर आहे, तुम्हाला वेळ मिळाला तर जरूर वाचा. धडपडणाऱ्या तरुणाईसाठी राजहंस प्रकाशन. फर्ग्युसन कॉलेजच्या सेकंड इयर BA ते स्टडीसाठी पण आहे आणि जवळपास त्याला आता त्याची 22वी एडिशन चालू आहे. तुम्हाला जरूर आवडेल. त्याच्यानंतर अजून एक आहे अंतरीचा दिवा. हे जे धडपडणाऱ्या तरुणाईसाठी पुस्तक आहे हे प्रकाशित झाल्यानंतर मला त्याच्यात मी माझा नंबर दिलेला होता, तर मला जवळपास 6-7 हजार मेसेजेस, 200-300 पत्र, 300-400 ईमेल असे आलेले आहेत तरुणांच्या. तर त्या ईमेल्सच्या आधारे तरुणांचे जे प्रातिनिधिक प्रश्न आहेत, त्यांच्या भावना आहेत, त्यांचं वर्गीकरण करून त्याच्यावर मार्गदर्शन केलेलं आहे मी अंतरीचा दिवा या पुस्तकामध्ये. ओके, आणि सायन्स ऑल इन वन हे पुस्तक तुम्हाला माहीतच आहे. ते ॲक्च्युली मी एडिटिंग केलेलं आहे. त्याच्यात फिजिक्सचा थोडाफार भाग मी विशेष करून बघितलेला आहे आणि बाकी माझी जी धर्मपत्नी आहे डॉक्टर मोनाली साळुंखे, तिने ते लिहिलेलं आहे. खूप सुंदर बुक आहे सायन्स ऑल इन वन. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी मला वाटतं ते वन स्टॉप सोल्युशन असं पुस्तक काढलेलं आहे. त्याच्यामध्ये QR कोड्स आहेत, त्याचे कॉरेस्पॉन्डिंग व्हिडिओज आहेत आणि त्याचा ॲप पण आहे. ओके, आणि त्याची नवीन एडिशन लवकरच येते आहे महिन्याभरामध्ये. एनिवेज, तुमच्यामध्ये जर सरकारी अधिकारी बनण्याची क्षमता असेल किंवा तुमच्यामध्ये जर्नलिस्ट बनण्याची क्षमता असेल, तर बेसिकली समाज अशा पद्धतीने निर्माण केला पाहिजे, अशा पद्धतीने राजकीय परिस्थिती निर्माण केली गेली पाहिजे, अशा पद्धतीने सामाजिक परिस्थिती निर्माण केली गेली पाहिजे की जेणेकरून प्रत्येक माणसाला त्याच्या अंतस्थ क्षमतांचा विकास करता यावा. ओके, हे सुद्धा स्वातंत्र्याचं एक पॉझिटिव्ह कोनोटेशन आहे. ओके, राईट. मग स्वातंत्र्य कशाचं? विचार, हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. विचार, अभिव्यक्ती म्हणजे काय? थॉट, एक्सप्रेशन, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. ओके, हे स्वातंत्र्य आहेत. 5 आपल्याला माहीत आहे. यांचा मूलभूत हक्कांमध्ये समावेश केलेला आहे, हे पण आपल्याला माहीत आहे. आणि हे स्वातंत्र्य कशासाठी आवश्यक असतं? लोकशाही टिकवायची असेल खऱ्या अर्थाने तर स्वातंत्र्य असलं पाहिजे. उद्या समजा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे माझ्या मनातले विचार मी मांडणे ओपनली. जर सरकारने किंवा कुठल्याही समाज गटाने अशी परिस्थिती निर्माण केली की कोणी त्यांच्या विरुद्ध बोललं तर लगेच त्यांच्या विरुद्ध काहीतरी केलं जाईल, अशी जर परिस्थिती एखाद्या देशामध्ये निर्माण झाली तर याचा अर्थ काय की अभिव्यक्ती स्वातंत्र्य तिथे नाही. टेक्निकली आहे पण तरी सुद्धा लोक घाबरतात बोलायला, म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसेल तर तिथे लोकशाही अस्तित्वात राहील का? अजिबात नाही. म्हणून स्वातंत्र्य आणि लोकशाही याचा जवळचा संबंध असतो. स्वातंत्र्य आणि न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा सुद्धा जवळचा संबंध असतो. राईट. आता मी सुरुवातीला म्हटलं होतं की माझ्या मनात विचार आला की मी एखाद्याचा खून करावा तर चालेल का? नाही. कारण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. याच्यावरून मला आठवलं, रुसो हा एक रशियन विचारवंत आहे. जॅक रुसो नावाचा रशियन विचारवंत आहे. त्या विचारवंताचा एक सुंदर कोट आहे. ते नुसतं पॉलिटिकल सायन्स किंवा पॉलिटिक्ससाठी नाही तर आपल्या जीवनासाठी देखील महत्त्वाचं आहे. तो म्हणतो, ओबेडियन्स टू द लॉज विच वी प्रेस्क्राईब टू अवर सेल्स इज ट्रू फ्रीडम. म्हणजे आपण स्वतःवर लादून घेतलेल्या बंधनांमध्ये राहणं हे खरं स्वातंत्र्य आहे. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला जर आपल्या महत्त्वाच्या क्षमतांचा पूर्ण विकास करायचा असेल तर आपण स्वतः आपल्यावर काही बंधनं लादून घेतली पाहिजे जेणेकरून खऱ्या क्षमतांचा आपल्याला विकास करता यावा. आणि म्हणून अशा
स्वतःवर लादलेल्या बंधनांमध्ये राहणं हेच खरं स्वातंत्र्य आहे. खूप उत्तम विचार आहे. ओके, राईट. तर राज्यघटनेमध्ये देखील नागरिकांनी त्यांच्या स्वातंत्र्याचं स्वैराचारामध्ये रूपांतर करू नये म्हणून वाजवी बंधनं लादलेली आहेत. त्यांचा घटनेमध्येच उल्लेख आहे. ओके, राईट. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जे बघितलं स्वातंत्र्य, समता, बंधुता, याला ट्रिनिटी म्हणतात. ट्रिनिटी यांची जी मूळ प्रेरणा आहे ती फ्रेंच राज्यक्रांतीची आहे. जसं आपण बघितलं की न्यायाची संकल्पना विशेष करून रशियन राज्यक्रांतीच्या प्रेरणेने आलेली आहे, तशी स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी ट्रिनिटी आहे याचं मूळ आहे फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये, जी 1789 पासून 1799च्या काळामध्ये झाली होती. राईट, परफेक्ट. आता पुढचं समता. समता म्हणजे काय की कोणत्याही समाज गटाला विशेष अधिकार नकोत. विशेष अधिकार नकोत म्हणजे काय की सर्वांना जे अधिकार आहेत तेच प्रत्येकाला पाहिजेत, कोणालाही विशेष अधिकार नकोत. कोणत्याही भेदभावाविना समान संधी आणि दर्जाची आणि संधीची समानता असली पाहिजे. दर्जा आणि संधी म्हणजे जनरल समाजामध्ये कोणाला काय दर्जा असतो तो केवळ एखाद्या कृत्रिम भेदावर त्याचा दर्जा नको ठरायचा. जसं पूर्वी ठरायचं की उच्चवर्णीय हे केवळ विशिष्ट जातीत जन्माला आले म्हणून श्रेष्ठ दर्जा असायचा आणि इतरांना कनिष्ठ दर्जा असायचा. ते आता जवळपास नष्ट होण्यात आलं. काही काही ठिकाणी मध्ये मध्ये या गोष्टी डोकं काढतात, पण आता जवळजवळ बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. तर दर्जाची समता असली पाहिजे आणि संधीची म्हणजे प्रत्येकाला जर काही करायचं असेल, मला जर एखाद्या याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर मी केवळ अमुक जातीचा आहे म्हणून मला त्या क्षेत्रामधलं करिअरमध्ये अडवणूक नको व्हायला, ही संधीची समानता. ओके, ही जी समता आहे ही मूलभूत हक्कांमध्ये आहे. 14 ते 18 मध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, समतेचे हक्क 14 ते 18. आता समतेचे साधारणतः 3 प्रकार असतात. एक नागरी म्हणजे सिविक, राजकीय आणि आर्थिक. याच्यात विशेष करून राजकीय समता म्हणजे काय? राजकीय समता म्हणजे मतदार यादीत सर्वांचा समावेश. कलम 325 आहे. ओके, जी मतदार यादी बनते ती कुठल्याही प्रकारे धर्म, वंश, लिंग, जात या आधारावर मतदार यादीत भेदभाव नसतो. प्रत्येकाचं नाव, जी प्रौढ व्यक्ती आहे तिचं नाव मतदार यादीमध्ये असतं. कलम क्रमांक किती? 325. लक्षात ठेवा, महत्त्वाचा कलम आहे. आणि 326 मध्ये असं म्हटलेलं आहे की सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या आधारावर निवडणुका होतील. म्हणजे 325 काय सांगतं की मतदार यादी कशी तयार होईल, आणि 326 सांगतं की जी मतदार यादी तयार झालेली आहे तिच्यात जे सार्वत्रिक प्रौढ मतदार आहेत त्यांच्या मार्फत निवडून आणले जातील लोकप्रतिनिधी. ओके, त्याचे जे ॲक्च्युअल आहेत बघा, आर्टिकल 325 ते ॲक्च्युअल काय म्हणतं? नो पर्सन टू बी इनएलिजिबल फॉर इन्क्लुजन इन अ स्पेशल इलेक्टोरल रोल ऑन द ग्राउंड ऑफ रिलिजन, रेस, कास्ट और सेक्स. म्हणजे धर्म, वंश, जात किंवा लिंग याच्या आधारावर कुठलाही माणूस मतदार यादीत त्याचं नाव असण्यापासून त्याला इनएलिजिबल केलं जाणार नाही, अपात्र केलं जाणार नाही. म्हणजेच काय की या ग्राउंडला महत्त्व न देता सर्वांची नावं, ज्यांनी प्रौढत्व प्राप्त केलेलं आहे, 18 वर्ष वय झालेलं आहे, त्या सर्वांची नावं मतदार यादीमध्ये असतील. हे सांगतं कलम क्रमांक 325. आणि 326 काय म्हणतं की इलेक्शन्स टू द लोकसभा अँड लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज टू द स्टेट्स टू बी हेल्ड ऑन द बेसिस ऑफ ॲडल्ट सफरेज. म्हणजे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा यांच्या निवडणुका या ॲडल्ट सफरेज म्हणजे प्रौढ मतदान याच्या आधारावर होतील. ओके, राईट. अजून एक महत्त्वाचा कलम आहे, कलम क्रमांक 39. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पुरुष आणि स्त्रियांना निर्वाहाच्या साधनांची समान उपलब्धता आणि समान काम समान वेतन. समान काम समान वेतन. आता बघा, आपण समतेचा विचार करतो आहोत तर त्याच्यामध्ये एक
विशेष बाब म्हणून आपण लिंग समानतेच्या बाबतीत 1-2 मिनिटं बघणार आहोत. लिंग समानतेच्या बाबतीत भारतामध्ये विशेष प्रगती झालेली आहे अलीकडच्या काळात. पहिला मुद्दा म्हणजे जे मार्गदर्शक तत्व आहेत त्याच्या कलम 51A मध्ये किंवा मराठीत म्हटलं तर 51K मध्ये ऑलरेडी काय एक मेन्शन आहे बघा की स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणाऱ्या चालीरीती बंद करणे हे राज्याचं कर्तव्य आहे. याच्या आधारे म्हणजे याला इफेक्ट देण्यासाठी, याच्यावर अंमलबजावणी करण्यासाठी अनेक वेगवेगळे कायदे झालेले आहेत, अनेक वेगवेगळे नियम बनवले गेलेले आहेत. उदाहरणार्थ कुठल्याही अर्जामध्ये किंवा या कुठल्याही प्रकारच्या आवेदनामध्ये महिला उमेदवारांना गरोदरपण किंवा गर्भपात याच्या संबंधी माहिती देणे बंधनकारक नाही, कारण त्याच्याने स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा निर्माण होतो, ऑकवर्डनेस निर्माण होतो आणि त्याची गरज नाही. त्याच्यानंतर सार्वजनिक पदांसाठी अर्ज करताना पतीच्या संमतीची आवश्यकता नाही. अन्यथा फार पूर्वी आणि भारतच नव्हे तर इतर देशांमध्ये सुद्धा पतीची संमती लागायची की पतीची संमती आहे की नाही. आता सार्वजनिक पदांसाठी आवेदन करताना, अर्ज करताना पतीच्या संमतीची कुठेही गरज नसते. समान काम समान वेतन ते आपण याच्यामध्ये बघितलंच कलम क्रमांक 39 मध्ये, राईट. ओके. त्याच्यानंतर कलम क्रमांक 243D आणि 243T लक्षात ठेवा मित्रांनो. 243D आणि 243T याच्यानुसार पंचायत आणि नगर परिषदांमध्ये आरक्षण महिलांना देण्यात आलेलं आहे. तुमच्या जर लक्षात असेल आपण 2023 ऑक्टोबरमध्ये आहोत आता आणि नुकतंच महिला आरक्षण म्हणजे संसदेमध्ये महिला आरक्षण बिल पास झालेलं आहे. त्याच्यातले जर तुम्ही डिबेट्स बघितले असतील तर डिबेटमध्ये काँग्रेस पक्षाने एका मुद्द्यावर फार जोर दिला होता. तो जो मुद्दा होता तो हा की सर्वात आधी आम्ही ही संकल्पना आणली आणि कलम क्रमांक 243D आणि 243T नुसार ज्या पंचायतचे इलेक्शन्स असतात म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्यामध्ये महिलांसाठी आरक्षण देण्यात आलं आणि त्याच्याद्वारे लाखो महिला उमेदवार आज राजकारणामध्ये भाग घेतात. म्हणजे तो उल्लेख आला म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तो जो उल्लेख आहे तो या कलमांचा आहे आणि हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे, ही 2 कलम, राईट. ओके. लिंग समानते बाबतीत एक महत्वाचा सुप्रीम कोर्टाचा डिसिजन तुमचा पाठच पाहिजे, लक्षात पाहिजे. तो म्हणजे विशाखा विरुद्ध राजस्थान सरकार खटला 1997चा. या 97च्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की एक सेडॉ CEDAW आहे. सेडॉ म्हणजे काय? कन्व्हेन्शन फॉर इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन 1979. 1979ला हे एक कन्व्हेन्शन वर्ल्ड वाईड जागतिक स्तरावर ॲक्सेप्ट करण्यात आलं. काय कन्व्हेन्शन किंवा काय करार होता हा किंवा एक हे होतं की महिलांच्या बाबतीत भेदभाव जे आहेत, सर्व प्रकारचे भेदभाव नष्ट करण्यासाठीचा हा करारनामा होता किंवा एक अंडरस्टँडिंग होतं देशादेशांमध्ये. याला म्हणतात सेडॉ. ओके. कन्व्हेन्शन फॉर इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन 1979. भारत सरकारने 1993 मध्ये हे रेटिफाय केलं म्हणजे ॲक्सेप्ट केलेलं आहे हे कन्व्हेन्शन. तर विशाखा विरुद्ध राजस्थान सरकार खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं की हे जे सेडॉ आहे याच्यानुसार आपण महिलांच्या सुरक्षेसाठी, महिलांविरुद्धचा कोणत्याही प्रकारचा भेदभाव टाळण्यासाठी योग्य ती पावलं उचलली पाहिजेत. आणि विशाखामध्ये ज्या गाईडलाईन्स आल्या त्यानुसार कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाविरुद्ध दाद मागण्याची तरतूद करण्यात आली. एक SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर हे करण्यात आली की कुठलीही महिला जर कामाच्या ठिकाणी तिचं लैंगिक शोषण झालं असेल, आणि लैंगिक शोषणाची डेफिनेशन फार मोठी आहे, नुसतं एखादं अश्लील वाक्य बोलणं हे सुद्धा लैंगिक शोषणामध्ये येतं. वेगवेगळ्या त्या डेफिनेशन्स आहेत.
तर त्याच्यामध्ये एक इंटरनल कंप्लेंट्स कमिटी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असावी लागते, ICC इंटरनल कंप्लेंट्स कमिटी वगैरे वगैरे अशा डिटेल गाईडलाईन्स त्याच्यानंतर आल्या. तर ही विशाखा विरुद्ध राजस्थान सरकार ही महत्त्वाची आहे की ज्याच्याने लैंगिक भेदभावाच्या बाबतीत फार मोठी पावलं उचलली गेली. अजून एक महत्त्वाची केस आहे ती म्हणजे नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2014. नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी वर्सेस युनियन ऑफ इंडिया याच्यामध्ये ही अत्यंत महत्त्वाची जजमेंट आहे आणि सुप्रीम कोर्टाने ट्रान्सजेंडर पीपल म्हणजे तृतीयपंथी ज्यांना आपण म्हणतो, थर्ड जेंडर म्हणजे पहिल्यांदा आतापर्यंत जेंडर म्हटलं तर आपल्याला दोनच जेंडर असायचे, मेल ऑर फिमेल, पुरुष किंवा स्त्री. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की ज्यांना आपण हिजडा म्हणतो, इनफॅक्ट तिथे उल्लेख आहे या शब्दाचा म्हणून मी उल्लेख करतो हिजारा म्हणून, ओके, त्यांना तृतीयपंथी किंवा एक तृतीय लिंग म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. कोणत्या केसने? नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2014 सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. त्यांना एक तृतीय लिंग म्हणून, ओके, थर्ड जेंडर म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे आणि जे मूलभूत हक्क आहेत ते मूलभूत हक्क त्यांना सुद्धा इतरांप्रमाणे पूर्णतः लागू राहतील. मूलभूत हक्क त्यांना स्वतःचे असतील, जसे इतरांना आहेत तसे सर्व मूलभूत हक्क त्यांना देखील असतील. ओके, म्हणजे आपण ज्यावेळी स्त्री पुरुष समानता फक्त बोलतो, तिसरं पण लिंग त्याच्यात आलेलं आहे तृतीयपंथीयांचं, की ते सुद्धा एक तिसरं लिंग आहे, लिंगाचा प्रकार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा मूलभूत अधिकार मिळाले पाहिजेत. याच्यासाठीची ही महत्त्वाची केस आहे. ओके, तर लिंग समानतेच्या बाबतीत हे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. राईट, ओके, परफेक्ट. तर इथे आपण सरनाम्यामधले सर्व महत्त्वाच्या टर्म्स बघितलेल्या आहेत. आता पुढच्या एका शॉर्ट लेक्चरमध्ये आपण फक्त सरनाम्याच्या बाबतीत कोण कोण काय म्हटलेलं आहे, सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे का नाही आणि सरनाम्याचे मुख्य उपयोग काय हे बघणार आहोत. अतिशय शॉर्ट लेक्चर असेल ते आणि त्या लेक्चरसहित आपण सरनामा हा टॉपिक आपला संपवू आणि पुढच्या सबस्टॅन्शियल टॉपिककडे आपण वळू. ओके, जाण्यापूर्वी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की हे सगळं फ्री जे मी तुम्हाला शिकवतो आहे ते याच्याकरता शिकवतो आहे, माझ्या व्यस्त वेळापत्रकातनं वेळ काढून याच्याकरता शिकवतो आहे की जास्तीत जास्त चांगलं उच्चतम ज्ञान हे खेड्यापाड्यातल्या शहरातल्या सुद्धा गरीब मध्यमवर्गीय आणि ज्याला शिकण्याची तळमळ आहे त्याला फ्री उपलब्ध झालं पाहिजे. म्हणून सगळ्यांना तुम्हाला रिक्वेस्ट आहे, जास्तीत जास्त मुलामुलींपर्यंत हे पोचवा आणि सगळ्यांना या मुक्त ज्ञानाच्या गंगेमध्ये डुबकी मारू द्या. थँक्यू.